चिंचोली धारण जमलेली होती. तिथे यावर्षी कोण रोटूबाई झाली पाटील. परमेश्वरच्या कृपेने कुठले केलेले 30-32 एकर जमीन, 5 मुली आणि 1 मुलगा. 5 मुलीचं लग्न झालं, त्यांच्या घरोघरी गेल्या. मुलाचा नाव सुभाष, रोज शाळेत जायचा. सुभाष भाऊ BA पास झाला. BA पास झाला म्हणजे आई बाबाने काय केलं? काय केलं? आई वडिलांनी विचार केला आई वडिलाचा मान केला. आई वडिलाचा मान केला कसे हे तुझा आई वडील विचार केला मला आपण सुभाषचं लग्न करू. सुभाषचं लग्न करू. सुभाष म्हणतो बेटा सुभाष तू लग्न करू नये. सुभाष काय म्हणतो आई बाबा सेंट्रल आता ठेवायचं. आजकालची मुलं आई बाबाच्या शेटवरती मुलगा नव्हतात. मी त्यातला मुलगा नाही. मी शाळा शिकला, नोकरी घेणार तर स्वतःच्या पायात उभं राहून मी लग्न करणार. एवढं बोलतात आई वडिलांचा विला घातला. मग इकडे काय झालं? दिवाळीचा सांगायला झालं आई कन्या बाई माझी बहीण आल्या दिवाळीला आई कन्या बाई आई बाबाने सांगितलं आई कन्या बाई आई कन्या बाई बहिणीने समजला आई कन्या बाई आई कन्या बाई त्याची बहिणी देवाच्या सणानिमित्तानं भावाच्या घरी आल्या आणि आई बाबाने त्यांना सांगितलं की सुभाष या वर्षी लग्न करायचं नाही म्हणतो. बहिणी त्यांना समज घातली म्हणे दादा आईची तब्येत सुखी दुखी असते कोणत्या टायमाला मरणार तिचा मी सांगता येते भाऊचं लग्न करू घे. सुभाष काय म्हणतो ते ताई तू माझ्या बहिणी आहे आनंदाने माझ्या घरी आला 2-4 दिवस तुम्हाला साडी चोळीचा आहेर घेतो आणि आनंदाने तुमच्या घरीचा आपण लग्नाविषयी काही सांगू नका. एवढं बोलतात माझी बहिणीला राग आला. असं ऐकणार नाही याला पण धमकी देऊ काहीतरी नाटक करू. तर तुला काही नाही लग्न आला नाही तुझ्या घरला आला. सुभाष तर तू लग्न नाही केलं आजपासून आम्ही गेला तुला तुम्ही राहावाला. अरे तू आमच्या घरी पाय ठेवू नको आम्ही तुझ्या घरी कधी येणार नाही. अरे 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 बहिणी आमच्यावर नाराज झाल्या. सुभाष मोठ्या लग्नाच्या इच्छेला माझ्या बहिणी माझ्याशी नाराज झाल्या. हे म्हणे ताई मी लग्न करतो. अरे वा लग्नाचं हो सांगतात त्याला सोयरी कुठली पाहिजे. सोयरी कुठली पाहिजे ऐकायच्या जगाच्या बाजूला बरंच मेरू सांगते तुम्हाला बरंच मेरू सांगतो तुम्हाला बाबूराव पाटील नेहरू आपण भंजी बाबाकडे जाऊ. भंजी बाबाकडे गेले भंजी बाबाला लग्नाची टीम काढून द्या.
म्हणजे बाबांनी पैसा घेऊन काढलं म्हणजे पाटील तुम्ही लग्न करू नका मला सर्व सुभाष मुलगीचा सुशिला दोघांची एक रास आहे तुमच्या रशीला सांगण्यासाठी जर तुम्ही लग्न केलं तर ह्या लग्नामध्ये पैसा निघण्याची धोका होणार बाबूला पाटलाला हात आला म्हणजे बाबू माझी बाबा तुम्ही प्रामाणिक तुम्हाला दक्षिणा कमी मिळत डिसेंबर महिन्यात 1 तारखेला हळदी लावा 2 तारखेला लग्न लावा पण माझा शब्द लक्षात असू द्या नवरदेवाला हळदी लागली त्याला घोड्यावरती बसवू नका त्याची गावामध्ये मिरवणूक करणार ती घोड्यावरती करायची रुडू पाटील म्हणतो भटजी बाबा आमच्या गावात आजूबाजू परिसरात घोडा नाही तर घोडा नको आम्ही ट्रॅक्टरवर मिळवतो लग्नाचा सांगतो तुम्हाला डिसेंबर महिना सांगतो तुम्हाला हळदी लागली देवाला तिकडे लागली देवीबाईला महत्वाचा सांगतो तुम्हाला हळदी नवजाला हळदी लागली देवीबाईला हळदी लागली लग्नामध्ये माझा राष्ट्रीय बँक जळगावचा 1 नंबर फेमस बँक तो लग्नामध्ये चांगला वाजायचा गजरला दोस्त मित्र नाचतात ट्रॅक्टरवरती बसवलं आणि मिरवणूक सुरुवात केली मिरवणूक काढली याच्यात काळी वाढायला राहणार भाऊ अर्ध्या गावात गेले त्याचा शाळेतील मित्र याचं नाव व्हिडिओ कॅमेरा घेऊन आला आणि सुभाषला ट्रॅक्टरवरती पाहिलं बरोबर तो सुभाष ते कोणत्या शिकलेल्या सवल्या घ्यायची आणि तुझी मिरवणूक ट्रॅक्टरवरती मिळते आणि तुझ्या लग्नाचा घोडा यायला असता त्या व्हिडिओ पेशंटला कधी शोभाले बघा रोडू पाटील घरी त्यांच्या पत्नी घरी त्यांना काहीच माहिती नाही अर्ध्या गावात काय चालू आहे तुम्ही सुभाष बोलतो मित्र मला माझ्या गावात आजूबाजू पण घोडा नाही अरे घोडा असतो कोण अरे मला वेगळ्या माझ्या शेजारीच घोड्यावाला राहतो वाजला जसा नाचा नाचतो तर तिकडे घोडा नाचतो म्हणजे मी घेऊन येतो घोडा मोटरसायकल घेतली मंडळी 20 मिनिटात घोडा आणला सुभाषला मोठा आनंद झाला की जेव्हा मला भाऊ दिला नाही हा माझा दुसरा भाऊ आहे सुभाष बाबा त्यांच्या हो घोडा पुढे चालला घोड्याच्या खाली पडताना बेहोश झाला त्याला उचललं समोरच्या घरात गेलं कोण म्हणतं पाणी पाजा कोण म्हणतं डॉक्टरांना कोण म्हणतं त्याला भेटायला असते असे लोक विचार करतात तिकडे रोडू पाटलाला माहिती पडलं म्हणे काका आपला सुभाष भाऊ घोड्याच्या खाली पडला आणि बोलत सुद्धा नाही आला रोडू पाटील छाती झोपत आला तुम्ही घोडा का आणला एवढे रुपये जर लग्नाला खर्च करू शकतो 2-4-5 हजार रुपयाचा घोडा आणू शकत नव्हतो काय आणि याच्यासाठी त्याला घोडावरची तुला भरजेवर नाही सांगितलं होतं तिकडे विजय म्हणतो काका मला माहिती नाही त्याला घोडा त्याला घोडा नष्ट होता मला माहिती नाही त्याला घोडावर घेत आहे मी अशासाठी घोडा घेऊन माझ्या मित्राच्या लग्नाची शोभा म्हणून तिकडे मला बेटा जा डॉक्टर मंडळी डॉक्टर आणला डॉक्टर आणला ट्रीटमेंट घ्या बोल काय करतो सर्व काही तुम्ही पाहता नवरदेव केव्हाचा आपला
आई वडील भाई वडील बाप झाला बहिणी झाल्या बहिणीला एवढा मोठा आनंद झाला होता सारे दाणे भान झाल्या बहिणी माझ्या जीवनात योग्य दुःख नको पहिलं दुःख लहानसं लेकरू असलं त्याची आई म्हणालो नंबर 2 दुःख नवीन लग्न झालं त्या मुलीचा पती किंवा त्या मुलाची पत्नी म्हणालो नंबर 3 दुःखाच्या काळात भार मान म्हातारी जरी आईबाप असले त्यांचा एकोणता नौजवान मुलगा म्हणालो तुमच्या घरात घडलं आई वडील झाली बाबूला लोक बाबा नाही तर कोणी मिळून जाणार या ठिकाणी कोणी म्हणून ना लग्नासारखा आनंद कुठं नाही मंडळी राजूच्या होता सतगती केला सुभाष भाऊला सतगती केला सुभाष भाऊला सकाळी हे दिवस मी भागत गेला सकाळी दिवस निघाला मी रूम मध्ये बाबूराव पाटलाला एकच आनंद माझ्या मुलीचं लग्न झालं तिच्या घरी गेली माझ्या डोक्याचं टेन्शन कमी झालं रात्रभरचा स्वयंपाक चालू 10 वाजून 35 मिनिटात ते लग्न स्वयंपाक चालू मंडप पडलेला एक मोटरसायकल आली म्हणे पाटील तुम्हाला काय आनंद झाला म्हणे तुमचा जो होणारा जावई होता रात्री घोड्याच्या खाली पडला आणि माझ्या बापरे बापरे माझा होणारा जावई गेला हा दिला माझ्या मुली मग तो देवा माझ्या मुलगीला हळदी लागल्या मुलीची हळदी धुतल्या जात नाही कंपाळाचं पासून सुटल्या जात नाही कोण पडणार अरे अरे त्याचा एक भाषाचं नाव लक्ष्मण आणि त्याची लक्ष्मण लग्नाला आला मंडळी बघा फाटलेले कपडे अंगावरती 7.5 रुपये खिशात मामाच्या पोरीचं लग्न आहे म्हणून मामाच्या भाषेला पाहिल्याबरोबर डोक्यातील टोपी काढली त्याच्या पायावरती ठेवली म्हणजे लक्ष्मण माझा जो होणार जावई होता रात्री घोड्याच्या खाली पडला मरून गेला तू माझ्या बहिणीचा मुलगा माझी इज्जत तुझ्या हातात आहे लोक काय म्हणतात किंवा मुलीचं काहीतरी बरं वाईट नवजाला माहिती पडलं म्हणून नवजाला विश्वासन करून आत्महत्या केली लोकांच्या तोंडाला धाका नाहीये माझ्या मुलगीला पडून घे माम भाच्यासारखे सज्जन नाही आणि माम भाच्यासारखे दुश्मन नाही हो जेव्हा ठिकाणपासून चालू झाले माम भाच्याचे भांडण लक्ष्मण काय म्हणतो काय म्हणतो वाईट म्हणे साला मामा शिकले सवले ग्रॅज्युएट मुलगी होती त्या हरामखोर मामाने मला दिली नाही माझी आईची 4 वेळा याच्या घरी जायची पण मला वेळेच्या गणतीत काढलं माझी आई डोळ्याने आणलेली भाऊ तुझी मुलगी माझा पोरला तुम्ही त्या टायमाला तू येडा लक्ष म्हणत होता आता याच्यावरती जमले तुम्हाला माझ्या मुलगीला पळवून घे म्हणे मामा सारी माझ्या आम्ही करतो तुझ्या मुलगीला त्यांचं काही करायचं नाही म्हणे मामा सारी माझ्या नावची करायचं मला काही 2-4 वर्ष काही लग्न करायची गरज नाही आणि मला वेळा मला काय 10-5 मुलगा 10-5 मुली आहे एकच मुलगी तू एकोणता जवळ गेला सर्व तुझ्या जबाबदारीवरती भरोसा नाही म्हणजे सर्व इस्टेट तुझा लावून घेतील उद्या मला पावती दिवशी तुझा काय भरोसा अडला नारायण घरी गाढवा बरोबर आहे कुठला असा बाप आहे की मुलीचा हात धरून कोणाच्या घरात घालून देणार त्या बापाने विचार केला नाही सारी केली त्याच्या रेडीमेड कपडे आणले रेडीमेड कपडे आणले त्याला दोघांच्या लावले हो
भले रामा मंगळी बघा लग्नाला फाटलेले कपडे 7.5 रुपये खिशात लग्न लागलं गाडी एरोडल मध्ये गेली एंट्रिका कर मध्ये बसून आता गलीतील आया बाया हा त्याला वेळा लक्ष म्हणायची ग्रामपंचायत त्या दिवशी काय म्हणतो ओ लक्ष्मण त्या मात्र पत्रिका नेतांच्या दिवशी गेला बायको घेऊन आला आणि आम्हाला तांदूळ तर दिला पाहिजे होता अन्नाच्या बाहेर लोकांना काय सांगतो हा काय मी सांगू का तुम्हाला बिगर पाण्याचा हंगाम आला भले रामा बिगर पाण्याचा हंगाम आला हरवत पैसा भेटला लक्षातून हे उठा सध्या पत्ता खेळून आला तरुण चालला नाही मरला पाहत सगळं परमेश्वराला 2 वर्षात बरबाद माहिती